गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण 12वी NCERT मध्ये इकॉलॉजीमध्ये इन्व्हायरमेंट इश्यू लेक्चर नंबर 4 मध्ये आहे. हे लेक्चर तुम्ही सिक्वेन्सनं पहा. लेक्चर 1, 2, 3 दॅन आफ्टर 4 तरच तुम्हाला सोडता येईल. दुसरी गोष्ट, या लेक्चरच्या दरम्यान जे काही MCQ विचारले जातात ते कमेंटमध्ये टाकत जावा, त्याशिवाय तुम्हाला ते अंडरस्टँड होणार नाही. चला ठीक आहे. तर इकॉसिस्टम मध्ये तर आतापर्यंत आपण काय पाहिलं बघा, तर ह्या ठिकाणी एअर पोल्युशन बघितलं. एअर पोल्युशन मध्ये प्रायमरी एअर पोल्युटन, सेकंडरी एअर पोल्युटन, त्यानंतर काय येणार प्रोटो केमिकल स्मोक, त्यानंतर एअर ऍक्ट BS6, त्यानंतर MK मेहता यांनी दिल्लीमध्ये हायकोर्टमध्ये जी याचिका टाकली आणि त्याच्या नंतर हायकोर्टने काय सांगितलं की 2002 पर्यंत सर्व गाड्या दिल्लीमध्ये CNC मध्ये चालणार आणि त्यामुळं दिल्लीचं पोल्युशन कमी करता आलं. आज आपण काय करायचं आहे की नेक्स्ट भाग सुरू करायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही मला काय करा, MCQ सांगा. पहिला आहे बघा मुलांना, हे सांगणं गरजेचं आहे, त्याशिवाय इंटरेस्ट येणार नाही. पहिला MCQ आहे, व्हॉट इज BOD. BODचा फॉर्म सांगा. काय आहे BOD म्हणजे काय. सेकंड वन आपल्याला काय करायचं आहे बघा, BOD नंतर एनी 5 वॉटर बॉर्न डिसीजेस. काय करायचं आहे, एनी 5 वॉटर बॉर्न, कुठे सांगाले वॉटर बॉर्न डिसीजेस, पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची नावं सांगायची आहेत. फॉर एक्झाम्पल टायफॉइड, सॅल्मोनेला एन्टेरिका ट्रायफी या बॅक्टेरियापासून होते. तसंच तुम्ही या डिसीजेसची नावं आणि डिसीजेस कॉझिंग एजंट, त्या डिसीजसाठी कोणता बॅक्टेरिया फंजाई रिस्पॉन्सिबल आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जापनीज लोकांना एक डिसीज झाला होता, त्या डिसीजचं नाव काय सांगणार मला, काय नाव बघा. तर या लोकांना जो डिसीज झाला होता, या डिसीजचं नाव तुम्हाला काय करायचंय मला सांगायचं आहे. सांगताय ओके. नाव काय आहे, मिनी मॅटा डिसीजेस. आणि हा डिसीजेस विच केमिकल आर रिस्पॉन्सिबल, या डिसीजसाठी कोणतं केमिकल रिस्पॉन्सिबल आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आणि लास्ट वन दिसते तुम्हाला मिनीमेटा साठी काय ब्लॅक न वापरलेलं बरं, तर काय होणार, हे जे आहे काय आहे मिनीमॅटा, काय नाव आहे डिसीजेस मिनीमॅटा डिसीजेस, यासाठी केमिकल. आणि लास्ट वन एक आहे की समोर या ठिकाणी एक हे बघा, इमेज बघा, एक मिनिट. त्यानंतर काय करायचं आहे, हे समोरचं इमेज, हे बघा इमेज बघा, आणि इमेज बघून मला सांगायचं की पहिल्या स्टेजमध्ये जे केमिकल आहे कंटेन आहे हार्मफुल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ केमिकल पोल्युटंट काय हायर लेवलवर चालले. या इमेजला बघून सांगायचं ही कोणती फिनॉमिना आहे. मागच्या लेक्चरला शिकवले तुम्हाला ही कोणती फिनॉमिना आहे, हे पण काय करा मला या ठिकाणी आन्सर करा. तर काय आलं बघा, तर आता आज आपण काय बघूया, दिसते बघा आर्काटा मार्श अँड वाईल्ड सेंच्युरी, की अमेरिकेच्या नॉर्थ मध्ये कॅलिफोर्निया राज्यामध्ये आर्काटा नावाचं छोटंसं गाव होतं. आणि या गावामध्ये काय आहे, छोट्या गावामध्ये की कॅलिफोर्निया यातील संपूर्ण जे काही वेस्ट वॉटर, म्हणजे ज्यामध्ये ह्युमन एक्सक्रेट आहे, स्वेज वॉटर, ड्रेनेज वॉटर किंवा आपण त्याला टॉयलेटचं वॉटर म्हणतोय, की ती सर्व गंदगी जी घाण आहे त्या आर्काटा या टाउन मध्ये आली. मग त्या लोकांनी विचार केला की आपलं पण वेस्ट वॉटर आहे आणि कॅलिफोर्निया आसपासचं सगळं आमच्याकडे येतंय आणि आपल्या गावाचं काय नाव खराब होणार आणि दुर्गंधी होणार, चांगलं वाटणार नाही. मग मी काय केलं की त्यांनी एक लोकल बॉडी तयार केली, एक ऑर्गनायझेशन केलं, फ्रेंड्स ऑफ आर्काटा, फोम म्हटलं जाते. आणि त्यांनी त्यानंतर हम्बल्ट युनिव्हर्सिटी त्या बायोलॉजिस्टची मदत घेतली आणि इने
असा प्लांट केला. असे 60 एकर भागावर छोटे छोटे दलदल, माहिती ना दलदल, म्लॅशी दलदली भाग तयार केला आणि ह्या वॉटरमध्ये काय केलं, नॅचरली प्युरिफाय करत गेलं आणि ह्या वॉटरमध्ये जे काही हार्मफुल कंटेन आहेत ते प्लांटनं ऍब्सॉर्ब केलं. तिथं काय केलं, अशा प्रकारचं प्लांट डेव्हलप केलं की ज्यामुळं काय करता येईल की त्या ठिकाणी, तर अशा प्रकारे काय केलं की वेस्ट वॉटर ट्रीटमेंटवर त्यांनी वाईल्ड सेंच्युरी तयार केली आणि आज जगातील बरेचसे पर्यटक हे पाहायला जातात आणि यासाठी वेटिंग असते, लक्षात ठेवा. नंतर अमेरिकेने सुद्धा फंडिंग करून याला जास्त डेव्हलप केलं. चला आपले एनसीईआरटी काय म्हणते बघा. केस ऑफ स्टडी इंटिग्रेटेड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. वॉटर वेस्ट वॉटर इन्क्लुडिंग स्वेज म्हणजे ड्रेनेज वॉटर, एक्सक्रेटा ह्युमन असणारा, ट्रीट अँड इंटिग्रेटेड मॅनर बाय युटिलायझिंग मिक्स ऑफ आर्टिफिशियली अँड नॅचरल प्रोसेस. वेस्ट वॉटर ट्रीट करण्यासाठी तेथील लोकांनी काय केलं, आर्टिफिशियली आणि नॅचरल पद्धतीचं, या ठिकाणी बाहेरून काही पद्धत वापरली नाही. काय केलं बघा. एक्झाम्पल, सच इन्व्हेंटिव्ह टाउन नाव एज आर्काटा सिच्युएटेड अलॉंग नॉर्थर्न कोस्ट कॅलिफोर्निया, collaborating with biologist Humboldt University. कुठले नाव आहे, Humboldt University. The town people created integrated wastewater treatment process natural system. काय केलं बघा की आर्काटा गावातील लोक हम्बोल्ट स्टेट युनिव्हर्सिटी याच्या मदतीने वेस्ट वॉटर आहे, स्वेज वॉटर अशा प्रकारे ट्रीट केलं की तिथं या ठिकाणी सेंच्युरी, वाईल्ड सेंच्युरी तिने निर्माण केली. क्लिनिंग ऑकर 2 स्टेज. तुम्हाला माहित असेल की मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर हा लेसन आहे आणि या लेसन मध्ये की स्वेज वॉटर कसं ट्रीट केलं जाते तुम्हाला सांगितलं होतं. प्रायमरी, सेकंडरी ह्याच पद्धतीने मी काय केलं, द कन्व्हेन्शनल सेडिमेंटेशन, फिल्टर अँड क्लोरीन ट्रीटमेंट. पहिल्यांदा काय केलं, छाननी केली, जे सॉलिड कंटेन आहे त्याला बाजूला केलं आणि सेडिमेंटरी म्हणजे जे काही सँड आहे, वाळू माती जी सँड आहे त्याला काय केलं, ती तळाशी बसली, ती सेडिमेंटेशन झालं आणि त्याच्यावर क्लोरीन केमिकलचं ट्रीटमेंट केलं. आफ्टर दिस स्टेज ह्यानंतर अ लॉट ऑफ डेंजरस पोल्युटंट लाईक डिझॉल्विंग हेवी मेटल स्टील रिमेन. इतकं करून सुद्धा या वॉटरमध्ये की जे काही हेवी मेटल्स आहेत, डेंजर पोल्युटंट आहेत, रिमेन आहे तसं राहिलं. दिस कॉम्बॅट इन्व्हेटिव्ह अप्रोच टेकन. त्यानंतर बायोलॉजिस्ट डेव्हलप सिरीज 6 कनेक्टेड मार्श ओव्हर 60 हेक्टर ऑफ मार्शलँड. या प्रोजेक्टसाठी 60 एकरचा भाग घेतला, 60 एकर, आणि याचं काय केलं, छोटे छोटे 6 भाग केले आणि स्मॅशी म्हणजे दलदल असतात, दलदली भाग तयार केला जिथं पाणी काही काळ थांबतंय, तिथं पाणी थांबवत नेलं. आणि त्यानंतर ॲप्रोप्रिएट प्लांट अलगी फंजाई बॅक्टेरिया वेअर सीड इन टू एरिया. आणि त्या मॅशी भागामध्ये, दलदली भागामध्ये जे प्लांट ग्रो करू शकतील, जे सर्वाईव्ह करतील ते प्लांट तिथे प्लांटेशन केलं तिथं. आणि ह्यामुळं अलगी, फंजाई, प्लांट, बॅक्टेरिया तिथे डेव्हलप झालं. आणि काय झालं की हे जे हार्मफुल कंटेंट जे आहेत कुठले आहेत बघा, मर्क्युरी, कॅन्डियम, मेटल्स जे वॉटरमध्ये डिझॉल्व आहेत, प्लांटना हार्मोन हे जे कंटेंट आहेत प्लांटसाठी नाही आहेत. मग प्लांट काय करायला लागलं, ते ऍब्सॉर्ब करायला लागलं. हे जे कंटेंट होतं ते काय होतं, न्यूरोटॉक्सिन होतं. या वेस्ट वॉटरमध्ये जे कंटेंट होतं ते होतं न्यूरोटॉक्सिन. न्यूरोटॉक्सिन म्हणजे काय, कोण सांगेल मला, माहिती आहे तुम्हाला, फक्त ॲनिमल साठी हार्मफुल, प्लांट साठी नाही. न्यूरोटॉक्सिन होतं, नर्व सेलवर त्याचा इफेक्ट व्हायचा. आणि त्यामुळे काय केलं
की ॲप्रोप्रिएट प्लांट अल्गी फंजाई बॅक्टेरिया वेअर सीड इन टू एरिया, त्या भागात तिने इम्प्लांट केलं, विच न्यूट्रलाइज ॲब्सॉर्ब द ॲसिमिलेटेड पोल्युटंट. हिने ह्या प्लांटनं हे जे टॉक्सिक सबस्टन्स आहे त्याने ॲब्सॉर्ब केलं आणि वॉटरची लेवल काय केली तिने या ठिकाणी न्यूट्रल केली, हार्मफुल कंटेंट कमी केलं. हेन्स द वेस्ट वॉटर फ्लो थ्रू मार्श गेट प्युरिफाईड. एकातून दुसऱ्याकडे बघा दाखवीन मी तुम्हाला. दिसतंय का बघा, असा हा त्यांचा मॅप आहे. तुम्ही जर बघितला तर इथं दिसलं बघा की असं दलदलीचं पॅच केलंय. 1 2 3 समजा हा 4 आहे, या ठिकाणी 5 असेल आणि त्यानंतर 6 हा असू शकते. की ह्यामधून वॉटर काय करायचं, ह्या 1 मधून 2 3 4 5 थोडं थोडं काय करणार तिथे साठवलं जाणार आणि त्या वॉटर मधलं टॉक्सिक सबस्टन्स काय होईल कमी व्हायला, कारण आम्ही तिथं एक प्लांट लावलेलं होतं. आणि अशा प्रकारे एक स्वतंत्र इकोसिस्टम तयार केली आणि बाहेरचे पर्यटक यासाठी बघायला येऊ लागले. आणि हे जे आर्काटाचं जे ग्रुप होतं त्याला म्हटलंय फ्रेंड्स ऑफ द आर्काटा मार्श. याला फोम शब्द वापरला जातो, फ्रेंड्स ऑफ आर्काटा मार्श. द मार्श ऑल्सो कॉन्स्टिट्यूट सेंच्युरी. ते जे दलदली भाग होतं ती सेंच्युरी भेटली, वाईल्ड सेंच्युरी भेटली की त्यामध्ये डिफरंट प्लांट ॲनिमल तुम्हाला आज पाहायला मिळायला लागले. विथ अ हाय लेवल बायोडायव्हर्सिटी फॉर्म इट अँड बर्ड्स अँड नाऊ रिसाइड देअर. काय आलं तिथं प्लांट आलं म्हणून इन्सेक्ट आलं, बर्ड्स आलं, ॲनिमल्स आलं आणि ह्या ठिकाणी काय आलं एक बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळाली, एक स्वतंत्र इकोसिस्टम डेव्हलप झाला. अ सिटीजन ग्रुप इज कॉल्ड. तो जो ग्रुप होता त्याला म्हटलं जाते फ्रेंड्स ऑफ द आर्काटा मार्श. फोम नीटला विचारू शकतील मला, नीट 2020 माझं मन सांगतंय की यावर्षी हा विचारतील फोम म्हणजे काय. फोमचा अर्थ काय आहे, फ्रेंड्स ऑफ आर्काटा मार्श. आर्काटा गाव मधील जे काही समूह काही लोक एकत्र आले आणि तिने काय केलं, जे स्वेज वॉटरला अशा प्रकारे ट्रीट केलं तिथं तिने वाईल्ड सेंच्युरी बनवली. याला म्हणतो आपण फोम. रिस्पॉन्सिबल फॉर कीप सेफ गार्डिंग वंडरफुल प्रोजेक्ट. अशा प्रकारा सुंदर असा हिने प्रोजेक्ट उभा केला. वेल धिस इज ऑलरेडी रियालिटी. हे सत्य आहे. आता पुढचा बघूया. इकॉलॉजिकल सॅनिटेशन, इकोसॅन. हा सुद्धा विचारतील बघा, काय म्हणणार इकॉलॉजिकल इकोसॅन म्हणजे काय. हा एमसीक्यू आहे, लक्षात ठेवा. मी जे सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या, त्यातलेच तुम्हाला येतात. इकॉलॉजिकल सॅनिटेशन म्हणजे इकोसॅन इज अ सस्टेनेबल सिस्टम फॉर हँडलिंग ह्युमन एक्सक्रेटा बाय युजिंग ड्राय कंपोजिटिंग टॉयलेट. तर काय केलं ते बघा की आज आपल्या डोक्यामध्ये बसले की सफाई म्हटलं की वॉटर पाहिजे, पाण्याशिवाय स्वच्छता होत नाही. कपडे धुवायचे, आपली भांडी धुवायचे किंवा घरातली स्वच्छता फरशी धुवायची आहे. आणि मोस्ट ऑफ जर बघितला जे टॉयलेट फ्लॅश केले जाते, आफ्टर टॉयलेट जे काही फ्लॅश केले जाते यामध्ये वॉटर भरपूर लागते. म्हणजे वॉटर शिवाय सफाई नाही, पाण्याशिवाय सफाई नाही, आपलं बस काही आहे डोक्यामध्ये. परंतु इकोलॉजिकल सॅनिटेशन यामध्ये वॉटर न यूज करता ह्युमन एक्सक्रेटा काय केला जातोय, फ्लॅश केला जातोय. म्हणजे काय केलं जाते, त्याला डिकम्पोज केलं जाते, ड्राय कंपोजिट केलं जाते. दिस प्रॅक्टिकली हायजीन इफिशियंट इको इफेक्टिव्ह सोल्युशन ह्युमन वेस्ट डिस्पोजल. कारण का सगळ्यात जर वेस्ट डिस्पोजल असेल तर ह्युमन एक्सक्रेटा असणारं स्वेज वॉटर डेंजर आहे. आणि ह्यासाठी काही सोल्युशन नाही. तर मायक्रोब इन ह्युमन वेलफेअरमध्ये तुम्ही पाहिला असेल की मिथोजेनिक बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियाच्या मदतीनेच काय करतो आपण, ह्युमन एक्सक्रेटा डिकम्पोज केला जातो आणि मग वॉटर बॉडीमध्ये तो रिलीज केला जातो. परंतु ह्या ठिकाणी इकॉलॉजिकल सॅनिटेशन, परंतु यामध्ये वॉटर भरपूर वेस्ट व्हाले आणि याला पर्याय म्हणून इथं काय आले, इकॉलॉजिकल अशा प्रकारचे टॉयलेट केले की जिथं वॉटर लागणार नाही पण ह्युमन एक्सक्रेटा काय केला जाईल, पुढे पाठवला जाईल
बघूया आपण ते काय आहे. द की पॉइंट नोट हिअर. आता इथे म्हणतात बघा, तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं बघा. की पॉइंट टू नोट हिअर दॅट धिस कॉम्पोजिटिंग मेथड, ह्यामध्ये ह्युमन एक्सक्रेटा कॅन बी रिसायकल इन टू रिसोर्स. ह्युमन एक्सक्रेटा आहे. इकॉलॉजिकल सॅनिटेशनचं महत्व काय आहे बघा, की ह्यामध्ये ह्युमन एक्सक्रेटा रिसायकल केलेला आहे फर्टिलायझर म्हणून, विच रिड्यूस नीड केमिकल फर्टिलायझर. तर काय झालं, ह्यासाठी वॉटर फ्लॅशसाठी म्हणजे एक्सक्रेटा फ्लॅशसाठी वॉटर लागणार नाही, परंतु हा जो एक्सक्रेटा अशा प्रकारे ट्रीट केला की तो फर्टिलायझर झाला आणि त्यामुळं केमिकल फर्टिलायझरचा यूज शेतीमध्ये कमी होऊ लागला. बघा, देअर वर्किंग इकोसॅन. जरा चुकलंय इथं ए पाहिजे ना. बघा इकोसॅन, मग तुम्हाला विचारणार इकोसॅन म्हणजे काय. इकॉलॉजिकल सॅनिटेशन नीट 2020. इकोसॅन टॉयलेट इन मेनी एरिया. कुठं आहे बघा, केरळ आणि श्रीलंका. मला माहित नाही, तर मी या ठिकाणी केरळमध्ये 2 ते 3दा जाऊन आलेला आहे आणि मी हे प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे की इकोसॅन टॉयलेट कशा प्रकारचे असतात. तर बघा या ठिकाणी तर एक इमेज आपल्याकडे दिलेला आहे की इकॉलॉजिकल सॅनिटेशन टॉयलेट कसा बनला जातो. जर समजत नसेल तर बघा, हे या ठिकाणी बॉक्स सारखं दिसाले आणि ह्यामध्ये एक खोल असा खड्डा केला तो, ह्यामध्ये ह्युमन एक्सक्रेटा फक्त तिथं रिलीज होते, युरिन बाजूला केलं जाते. बघा आपल्याला आणि काय काय बघूया. तर आज पण बघा की खेडेगावामध्ये की स्वतंत्र असं टॉयलेट नसतात आणि लोक काय करतात, उघड्यावर शौचासाठी बसतात आणि त्यामुळं आपल्याला डिफरंट प्रकारचे रोगाला समोर जावे लागते. ह्युमन एक्सक्रेटा हा तर प्रॉपर जर डिस्पोजल नाही केला तर आपल्याला परत तो काय करतोय की हार्मफुल आहे. आणि आता काय केले बघा की ह्यामुळं कमी खर्चामध्ये असे काय केलंय, एक ट्रिपिकल छोट्या गावामध्ये हा बनलेला एक टॉयलेट आपल्या समोर दिसत आहे. तर ऍक्च्युली बघा काय घडलं, तुम्हाला ऍक्च्युली इमेज आहे. हा जो आहे, हा जो होल दिसते ना, हा होल बघा, तर ह्यामध्ये एक्सक्रेटा काय होते, जमा होते. खाली एक पाईप सारखे असते आणि हे समोर आहे, युरिन फक्त बाजूला केले जाते आणि इथं वॉटर फ्लॅश करायची गरज नाही, कारण होल असा खड्डा केलेला आहे आणि सगळा एक्सक्रेटा खाली स्टोअर केला जातो. इकोसॅन टॉयलेट आधी एक केल्या, इट खावा, डेफिकेट टॉयलेटला जावा आणि हे जे एक्सक्रेटा बघा, फर्टिलायझर या फर्टिलायझर म्हणून तुम्ही क्रॉप शेतामध्ये वापरू शकता. पूर्वीचे लोक म्हणत होते बघा सोनखत, ह्युमन एक्सक्रेटाला सोनखत म्हटलं जाते, परंतु ती जी मेथड होती डायरेक्ट काय करायची, शेताकाठी लोक टॉयलेटला जायची. पण हे नाही आहे, हे सेफ आहे. डिकम्पोजन जमिनीच्या खाली केलं जाते आणि त्यानंतरच ते फर्टिलायझर म्हणून यूज केलं जाते. बघा आता आपण काय करूया, थोडस दुसरीकडे जाऊया. जणू असं वाटलंय की आम्ही इथनं चाललोय, असं रोज चित्र बघतोय आपण. रस्त्याकडे जाताना नाकाला असं रुमाल धरायचं जायचं दिसते बघा. बाजूला प्लास्टिक कचरा, काही जे काही काऊज आहेत इथं काय करतात, काही फूड पार्टिकल खात असतात. हे आपलं नित्याचं करायचं आहे बघा. रस्त्याकडेला चाललो की आम्हाला काय दिसतंय, असा कचरा दिसणार, जागोजागी दिसणार. भारत सरकार स्वच्छ अभियान, घंटागाडी हे सगळं राबवत असलं तरी सुद्धा अशा प्रकारचे व्ह्यू आम्हाला दिसतात. हे आम्ही काय करायचं, हे शोभनीय नाहीये. सो ह्यामुळे काय होणार, बरेचसे रोग आपल्याला येतात. चला ठीक आहे, दुसरं बघूया. हे बाजूला काही एक स्लम भाग आहे आणि ही नदी वाहते. बहुतेक हे पुण्याची असू शकते, मला माहित नाही, पण ते काही आहे, हे वॉटर बॉडी आहे, लक्षात ठेवा. ही नदी आहे, या नदीमध्ये इतका कचरा झाला, प्लास्टिक वगैरे झाले, ती नदीचे स्वरूपच दिसत नाहीये. दिसते का बघा, ही समोर जी दिसणारे व्ह्यू आहे एक टिपिकल व्ह्यू आहे. हे जे प्लास्टिक दिसायला लागले हे काही नदीतनं वाहत चाललेलं आहे. इतकं काय आहे या ठिकाणी, प्लास्टिकचं पोल्युशन आपल्याला पाहायला मिळते. काय करतोय आपण की प्रत्येक कार्यासाठी आपण प्लास्टिक वापरते. काय करते, घरी 10 लोकांना जेवण केलं तर काय केलं ते की डिस्पोजल असतात, जे प्लास्टिकचे जे थैली वगैरे असतात, ताट वाटी वगैरे आपण घेतोय.
आणि काय करतोय त्यामध्ये जेवण त्याला झाल्यानंतर ते आपण कचरा कुंडीमध्ये टाकतोय, परंतु ते नॉन डिग्रेडेबल आहेत, नष्ट होत नाहीत. आणि अशा प्रकारे काय करणार की कचरा हा ओढा, नदी, समुद्र असा काय याला भरून टाकलेला आहे. चला ठीक आहे, पुढे बघूया. एनसीईआरटी पहिला काय म्हणते बघूया. वेस्ट, याला काय म्हणणार आम्ही सॉलिड वेस्ट. जो काय बघा चॉकलेट घेतलं, खाल्लं, कागद टाकला. एक मी रिफिल आणली बघा, तुम्हाला माहित नसेल बघा. तर हे बघा, हे दिसते, मी जर कव्हर काढला आता जस्ट आणले, तर हे माझा सॉलिड कचरा. तर काय झालं, कॅडबरी खाल्ली, त्याचं वेपर काढलं, चॉकलेट खाल्लं, हा सॉलिड वेस्ट रेपर एव्हरीथिंग गो टू ट्रॅश. कुठं जाईल ते तुम्हाला दिसतं. म्युन्सिपल सॉलिड वेस्ट आर फॉर्म होम. काय करते म्युन्सिपालिटी, काय करते ही घरोघरी जाऊन ओला कचरा, त्यानंतर सुका कचरा ही घंटागाडी येऊन तुमचे काय करते हे संपूर्ण कलेक्शन करत असते. किंवा ऑफिस मधला, स्टोर, स्कूल, हायस्कूल कलेक्ट अँड डिस्पोज्ड बाय म्युन्सिपालिटी. म्युन्सिपालिटी बघा की एक महत्वाचं काम करत असतात. तिथे जे सफाईचे जे लोक आहेत, रोज सकाळी काय करणार, घंटागाडी असू दे, ती घरोघरी जाणार आणि तेथील कचरा जो आहे तो ती घेणार, संपूर्ण कचरा कलेक्ट करायचं काम करत असतात. सकाळी बघा की सकाळी तुम्हाला घंटागाडीचा आवाज तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळते आणि रोज असतेच ते, कारण प्रत्येकाच्या घरी कचरा बनतोय. म्युन्सिपल सॉलिड जनरली कंप्रेस पेपर, वेस्ट फूड, प्लास्टिक, ग्लास, मेटल, रबर, लेदर, टेक्सटाईल. की यामध्ये कचऱ्यामध्ये काय आहे बघा, या सॉलिड कचऱ्यामध्ये काय काय पाहायला मिळते. तर एक तर आहे प्लास्टिक आहे, ग्लास आहेत, मेटल्स आहेत, रबर आहे, पेपर आहे, टेक्सटाईल आहे, क्लोथ आहे. हे सगळं कापड जे आहे जर तुम्ही बाजूला जर टाकला तो पण काय सॉलिड वेस्ट आहे. आणि ह्यामुळं काय होतंय की परिसर काय होते एकदम खराब होऊन जाते. म्हणून म्युन्सिपालिटी काय करत्या की गावाच्या बाहेर डम्पिंग ग्राउंड आहे तिथे नेऊन टाकत्या आणि त्याला जमिनीमध्ये असं दाबायचा प्रयत्न करत राहत्या. बघूया पुढे आपण काय सांगते. आता काय होते बघा या ठिकाणी, तुम्ही म्हणणारे सॉलिड कचरा म्हणजे काय समजना. बघून इकडे बघा मॅडम, काय झालं बघा की काय होतंय की पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल की तुमच्या घरातल्यासनी विचारा, जे दूध आहे ते काचेच्या ग्लासमधनं येत होतं. काच काय करत होते, रिसायकल करत होते. ती बाटली द्यायची आणि दुसरी नवीन बॉटल घेऊन जायची. आज काय होते, प्लास्टिक. दिवसाची सुरुवात या प्लास्टिक दुधाच्या पिशवीच नव्हते. ठीक आहे, हे जे काही दुधाची पिशवी आहे ती डिग्रेडेबल आहे, परंतु आपण ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि जो काही कबाडी असतोय, जो काही रद्दी वगैरे घेणार आहे त्याला जर दिला तर रिसायकलिंग मध्ये जाईल. आम्ही काय करतोय, बाजूला इकडे इकडे टाकून जातोय. दुसरी गोष्ट, चॉकलेट घ्यायचं आहे. तुम्हाला माहित असेल की पूर्वी जे आहे जी चॉकलेट समजा एक पार्ले बिस्किट बघत होतं, बाहेर एक प्लास्टिकचा कव्हर आणि आत एक कागदी कव्हर असायचा. किंवा चॉकलेटला पण बघा, बहुतेक मेलेडीला आहे वाटतं, मेलेडी चॉकलेटला बघा बाहेर प्लास्टिकचा कव्हर आहे आणि आत एक रेपर आहे कागदी. तर ही जी कागद बघा ही वेस्ट इतकं तयार होत्यात. तुम्ही काय पण खरेदी करा तर तुम्हाला हे प्लास्टिक वगैरे पाहायला मिळते. आणि ह्यामुळे सॉलिडचं प्रमाण या ठिकाणी भरपूर आहे. दुसरं कारण आहे सर्वात मोठं, जे आपण फंक्शन करतोय. आपण काय होतोय, आपल्या घरी कार्यक्रम असतात, लग्न असते, भरपूर आपण हजारभर लोक आपण जेवायला बोलवणार. 1000 लोकांचं ताटं वाट्यात धुणं हे शक्य नाही. आम्ही काय होतोय, डिस्पोजल जे काही थर्मोकॉलचं ताटी वाटी असते ना तसं वापरतोय, पिलं, प्लास्टिक. आणि कार्यक्रम तो झाल्यानंतर जवळच्या कचऱ्यामध्ये हजारो लोकांचं प्लास्टिक तिथं पडलेलं असतं. जेवण झालं असं एका ठिकाणी सर्वांनी हजारो टन कचरा रोज तयार करणार. आणि ह्यामुळे काय होणार, तुम्ही यावेळेस बघा खेडेगावामधली बघा प्रथा. तुम्हाला माहित असेल की पत्रोळी शब्द कधी ऐकला का? पत्रोळी एक ठराविक लीव्ज असायचं आणि त्याला बांधत्यात. द्रोण पत्रोळी माहिती आहे का बघा. तर काय होणार, खेडेगावामध्ये तुम्ही आज पण जे कोणाला लग्नाला गेला तर तुम्हाला पत्रोळीवर वाढणार. ते जेवण झाल्यानंतर ती पत्रोळी काय टाकल्यानंतर ती डिकम्पोज होती, बायोडिग्रेडेबल होती. काय करायचं, ती संपूर्ण नष्ट व्हायची. परंतु रुरल शहरी लोकांच्या ठिकाणी हे असे द्रोण पत्रोळी मिळणे जरा शक्य नाही आहे आणि त्यामध्ये जास्त करून प्लास्टिकचा वापर करतोय. आणि दुसरी गोष्ट बघा, मी सांगितलंय
बर्निंग रिड्यूस द व्हॅल्यूम ऑफ द वेस्ट. रस्त्याकडे जाताना तुम्हाला दिसते की कचरा काय करतात ते जाळला जातोय. बरोबर आहे. कचरा तुम्ही प्लास्टिक जाळला म्हणजे त्याचा व्हॅल्यूम कमी झाला, भरपूर ढीग आहे एवढा झाला समजा, परंतु त्यातनं जे स्मोक होता हार्मफुल केमिकल आहे एअरमध्ये मिक्स झालं आणि ह्युमनला रिस्पिरेटरी लंग्स डिसीज होऊ शकते. म्हणजे काय ना, बर्निंग रिड्यूस व्हॅल्यूम ऑफ वेस्ट. तुम्ही जाळल्यामुळं कचऱ्याचा व्हॅल्यूम कमी झाला परंतु एअर पोल्युशन वाढलं. अल्फा जनरली नॉट बर्न कम्प्लिटेड अँड ओपन डॅम ऑप्टेन सेव्हरल ब्रीडिंग ग्राउंड लँड अँड. दुसरं म्हटलंय त्याचबरोबर जे काही कचरा रस्त्याच्या ठिकाणी असतोय तिथे तुम्हाला उंदीर, कारण त्याला तिथे फूड मिळालं, जास्त उंदीर रॅट तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. आणि कचरा जर संपूर्ण जाळायचा प्रयत्न केला तर तो सगळा जाळला जात नाही. म्हणून बघा डम्पिंग जो भाग असतोय कचरा टाकायचा, आपल्याकडे इचलकरंजीमध्ये शहापूर ST आगार आहे बघा, तिथे डम्पिंग हाऊस आहे बघा. सगळा कचरा तिथे आणला जातो. किंवा बहुतेक पहिला सहकार नगर इथे पण होता, तिथे त्या ठिकाणी जाणं सुद्धा शक्य होत नाही. तिथे काही लोक राहतात, म्हणजे किती त्यांना त्रास होत असेल बघा, की हा सॉलिड किती आणि याला जबाबदार कोण आहे, आपण सर्वजण. सर आम्हाला काय कळलं ना, लँडफिल. व्हॉट इज द सॅनिटरी फील्ड? सॅनिटरी लँडफिल. अ सॅनिटरी लँडफिल is the waste disposal location where layer compared to garbage is covered layer earth. काय केलंय, एक खड्डा तयार करणार, त्या खड्ड्यामध्ये जो काही सॉलिड कचरा आहे तो असं दाबून दाबून JCB दाबणार, कचरा पूर्ण झाला की वर माती टाकणार आणि प्लेन करून टाकणार, परत नवीन नवीन काय करणार, आम्ही खड्डा तयार करणार आणि परत आम्ही पुरणार, याला म्हणतो. आणि असे काय करावं बघा, कचऱ्याचं असं ढिगर होत चाललंय, डोंगर बनत चाललेले. समजलं नाही काय? बघा काय केलं, एक चित्र बघा समजेल की लँडफिल म्हणजे काय, डम्पिंग ग्राउंड किंवा लँडफिल म्हणजे काय. हे शहरातला कचरा आहे, हे जमिनीचा भाग आहे, डोंगराचा एवढा खोदला, होल बघा सर, होल केलेला. यामध्ये काय गाडी त्या आणि कचरा टाकते आणि हे जे काही JCB आहे त्याला प्लेन दाबते. असं भरत 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 पूर्ण आलं की इथं वर काय ना परत माती असते की ती परत झाकायची आणि क्लिअर करून टाकायची, परत बाजूला असाच खड्डा करायचा. म्हणजे काय करायला आपण जमिनीच्या खाली की आम्ही सॉलिड काय करले, जमा करावले आणि एक पूर्ण झाला की दुसरा तयार करणार आम्ही. बघा पुढे काय म्हणते, सॅनिटरी लँडफिल वेअर अडॉप्टेड ॲज सबस्टिट्यूट फॉर द ओपन बर्निंग डॅम. तर ह्यामध्ये काय केलं, ते कचरा सगळा जमा केला जातो आणि ब्युरिंग पुरला जातो. इन सॅनिटरी लँडफिल वेस्ट आर डम्प्ड इन प्रेस. बघा मगाशी बघा तुम्हाला दाखवलं, डिप्रेशन म्हणजे खड्डा आणि स्ट्रेच कॉम्पॅक्ट असं त्याला दाबलं जाणार अँड कव्हर विथ डर्टी एव्हरी डे. काय केलं बघा, एक डिप्रेशन म्हणजे खड्डा, शिव कायला कलेक्शन झालं सॉलिड, इथं आणल्यानंतर त्याला प्रेस केलं बघा, दाबलं येईल, कारण असं केलं तर लगेच वर येईल, असं दाबून दाबून काय करणार, असं भरत जाणार आणि एक वेळ जेव्हा लेवल आलं की ही माती परत झाकणार आणि प्लेन करून टाकणार, दुसरा सेम खड्डा एकदा तयार करणार. आलं, याला म्हणायचं लँडफिल. समजलं का बघा. इन सॅनिटरी लँडफिल वेस्ट आर डम्प्ड इन डिप्रेस. डबऱ्यामध्ये डिप्रेस म्हणजे डबरा, ट्रेड आफ्टर कॉम्पिटिशन अँड कव्हर्ड डर्टी एअर. लँडफिल आर also not really much solution since the amount of garbage generation especially in metro city increase so much this site getting filled too. बघा काय होते, किती जरी कचरा असला तर रोज नवीन कचरा. आम्ही काय केलं, सगळ्या गावातील मोठ्या शहरातलं म्हणाले, आपल्या इचलकरंजी शहरातला विचार करूया की इचलकरंजीमध्ये सगळं काय केलं, घंटा गाडीनं कलेक्शन केलं. यामध्ये सॉलिड जो कचरा आहे तो काय केला, कचरा या ठिकाणी डम्पिंग हाऊसमध्ये घेऊन जायचा प्रयत्न केला आणि एक दिवस ह्यो कचरा त्यांनी डम्पिंग हाऊसमध्ये ठेवला.
त्याला प्रेस केला, परत तितकाच कचरा तयार होणार, रोज तेवढाच कचरा तयार करणार. म्हणजे लँडफिल जे आहे हे परमनंटली सोल्युशन नाही आहे. आम्ही काय करतोय, जमिनीच्या आत कचरा भरायचा प्रयत्न करावा. ऑल्सो देअर डेंजर टू स्पेज केमिकल इन फॉर्म दिस लँडफिल पोल्युशन अंडरग्राउंड वॉटर. दुसरी एक गोष्ट आहे बघा, एक मिनिट बघा, माझी इमेज आहे बघतो मी. हा इथं बघा, परत लक्ष द्या. काय झालं की बघा, ह्यो जर डम्पिंग ग्राउंड आहे, ह्यो काय फुल झाला तर काय केलं आम्ही, लेअर टाकून याला माती टाकली आणि प्लेन जमिनी खाली आम्ही ठेवली. परंतु काय होणार, ह्यो जो काही सॉलिड वेस्ट आहे ह्यात मिक्स आहे. ज्यावेळी रेन पाऊस येणार, रेन फ्लो होणार, पाऊस आल्यानंतर काय होणार, हे जे वॉटर आहे, वॉटर काय होणार यामध्ये मिक्स होणार. हा, आणि याच्या खाली काय आपलं ग्राउंड वॉटर आहे, पिण्याचं पाणी आहे, बोरवेल, विहीर, यांना काय म्हणतो आपण, ग्राउंड वॉटर. आता रेनफॉल झाल्यामुळं काही जे कंटेन आहेत सॉइल मधून या प्लास्टिक मध्ये झालं आणि याला कॉम्पॅक्ट केल्यामुळं, कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं केमिकल पण कॉन्सन्ट्रेशन झालं. आणि हे कॉन्सन्ट्रेशन झालेलं केमिकल जे आहे, आता काय होईल बघा, की आमच्या ग्राउंड वॉटरला, बोरवेल, विहीर ह्याला पोल्युशन करावं. म्हणजे काय झालं, लँडफिल मुळे काय प्रॉब्लेम झाले की आपलं ग्राउंड वॉटर आहे, जमिनी खालचं वॉटर आहे, बोरवेलचं वॉटर आहे, विहिरीचं वॉटर आहे, हे सगळं काय करायला आपण खराब करत आहे. बघा काय सांगितले, ऑल्सो इज डेंजर शिपिंग, म्हणजे काय नाही केमिकल अँड दिस लँडफिल पोल्युटेड अंडरग्राउंड वॉटर सोर्स. जो वॉटर सोर्स आहे तो काय करायला आपला पोल्युशन करायला आहे. तर बघा काय सांगते बघा, हे बुक मध्ये नाही आहे, वाचूया आपण. नो लँडफिल सेफ. लँडफिल जे आहे, डम्पिंग ग्राउंड आहे, हे सुरक्षित नाही. देअर सिम्प्लिफाय नो सच थिंग ॲज सेफ लँडफिल. लँडफिल हे सुरक्षित नाही. नो मॅटर हाऊ मेनी बॅरियर्स, किती जर तुम्ही त्याला अडवायचा प्रयत्न करा, कंपाऊंड टाका, बघितले पाणी पडल्यानंतर काय होणार, जमिनीत जाणार, त्यातले जे काही प्लास्टिक सॉलिड वेस्ट आहे आज जाणार, त्यातील केमिकल ग्राउंड वॉटर मध्ये जाणार. काय म्हटले, हाऊ मेनी बॅरियर लेअर पाईप वी इन्स्टॉल, किती जरी प्रयत्न केला, मायग्रेट रिक्स लँडफिल ऑलवेज लीक टॉक्सिक केमिकल. लँडफिल मधून काय होणार की केमिकल या ठिकाणी रिलीज केले जाते इन टू द सॉइल. सो लेट नॉट बिल्ड एनी मोर. स्टेट शुड सॉल्व वेस्ट प्रॉब्लेम इन्सुलिन झिरो वेस्ट प्रोग्राम. आणि यासाठी सॉलिड साठी आपल्याकडे या ठिकाणी झिरो वेस्ट, आपण जे सॉलिड जो वेस्ट आहे तो कमी करणे हाच या ठिकाणी मोठा उपाय आहे. सेव्ह मनी, प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ, एन्व्हायरमेंट अँड क्रिएट न्यू जॉब. तर लँडफिल हे सेफ नाही आहे, किती जरी केला तर ते सुरक्षित आपण म्हणू शकत नाही. तर हे मगाशी मी तुम्हाला दाखवलंय, परत सांगतो. हे जे डम्पिंग ग्राउंड आहे, काय केलंय की एक खड्डा केलेला असतोय, ह्यामध्ये संपूर्ण सॉलिड कचरा जमा केला, पूर्ण झाल्यानंतर परत ह्याच्यावर सॉइल माती टाकली आणि आपल्याला वरून काय दिसते बघा, क्लिअर सॉइल दिसायला जमीन, पण आत काय ह्याच्यामध्ये वेस्ट आहे, जे प्लास्टिक असेल या ठिकाणी क्लोथ असेल. आणि ज्यावेळी रेनफॉल होणार, रेनफॉल झाल्यानंतर हे जे वॉटर आहे ह्या लँडफिल मध्ये येणार, कचऱ्यामध्ये येणार, आणि कॉन्सन्ट्रेशन वेस्ट असल्यामुळं हे जे केमिकल आहे हे ग्राउंड वॉटर मध्ये येणार. ग्राउंड वॉटर म्हणजे बोरवेल, विहीर, वेल यामध्ये येणार. म्हणजे लँडफिल आर नॉट सेफ. इट इज द पोल्युटेड आवर ग्राउंड वॉटर. आपलं ग्राउंड वॉटरला काय करते ते दूषित करायला. आता बघूया 3 टर्मॉलॉजी आल्या, बायोडिग्रेडेबल, रिसायकेबल आणि नॉन. आता बघा आपण मगाशी जे प्लास्टिक वगैरे बघितलं आपण, ते काय होतं, नष्ट होऊ शकत नाही, त्याला काय म्हणणार, नॉन बायोडिग्रेडेबल. रिसायकल, काही जे आहे तुम्ही ग्लास आहे, मेटल आहे, काच म्हणतोय, धातू आहे, ते आपण रिसायकल करू शकते. त्यानंतर बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, की या ठिकाणी जे फूड आहे, फळांचे साले असतील, या ठिकाणी वेस्ट फूड आहे, ह्याच्यावर काय होणार की बॅक्टेरिया आणि फंजाई काय करत्या, ग्रो करत्या,
आणि त्याला डिकम्पोज करत्या, नष्ट करत्या, याला म्हणायचं बायोडिग्रेडेबल. याचा अर्थ आमच्या समोर 3 प्रकारचा कचरा आहे. एक बायोडिग्रेडेबल म्हणजे जो नष्ट होऊ शकतोय, दुसरा आहे रिसायकल, आपण यूज करू शकतो. आता पेपर आहे, घरी असणार हे पेपर आहे, रद्दी आहे, त्यानंतर तुम्ही परत वापरू शकता, ग्लास, काच, धातू. परंतु नॉन डिग्रेडेबल काही आहेत की प्लास्टिक, थर्मोकॉल जे आहे ते नॉन डिग्रेडेबल आहे. चला ठीक आहे, पुढे जाऊ आपण थोडं. बायोडिग्रेडेबल मटेरियल काय आहे बघा. फ्रूट, आपण जे फळ खातो ना ते साली टाकतोयच की आपण. हेअर सुद्धा केस जे ह्युमन बॉडी पण डिग्रेडेबलच आहे ना. सर्व जे काही ॲनिमल जे असतील, हे बघा, प्लांट आहे, ॲनिमल आहे, ज्यावेळी डेड होणार त्यावेळी काय होणार, यांच्यावर बॅक्टेरिया आणि फंजाई ग्रो करत्या आणि त्याला डिकम्पोज करतात. म्हणजे आपण पण बायोडिग्रेडेबल मध्ये आहे. पेपर, आज आपल्याला इको फ्रेंडली पेपर पाहायला मिळतात, ते पण डिग्रेडेबल आहे. आता नॉन बघा, हे प्लास्टिक. त्यानंतर ई वेस्ट म्हणजे कम्प्युटर. आता कम्प्युटर, लॅपटॉपचा जमाना आलाय की एखादा पीस खराब झाला तर तो वेस्ट, तो काय करायचा. त्यानंतर बोटल्स, ही वॉटर पिण्याची घेते ना, प्युअर वॉटर, हे सर्व काय आहे 2 प्रकारचे, बायोडिग्रेडेबल आणि नॉन. आणि रिसायकल भाग दुसरा आहे. काय होते बघा की आपण ह्या ठिकाणी कसं करायला पाहिजे बघा, हा जो वेस्ट कचरा आहे तो कलेक्ट करायला पाहिजे, प्लास्टिक बाजूला ठेवा आणि रिसायकलला जे काही यूज करू शकतोय, पेपर रियूज करू शकतोय. तर बघा की बघा या ठिकाणी ही आहे आपली घंटागाडी. तर काय केलं ते ह्यामध्ये पण गीला कचरा, सुका कचरा, अलग अलग रूप. घरनं बोलायचं आहे की काय की ओला कचरा तू बाजूला ठेवा, सुका कचरा बाजूला ठेवा. पण आम्ही काय ऐकत नाही, 2 कशाला ठेवायचं, एकातच सगळं भरतोय, पण तू यांना पुढे त्रास होतोय. स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छते की ओर. तर आपलं सरकार जे आहे की स्वच्छते या बाबतीत आपण स्वच्छ भारत हे अभियान सुरू केलेलं आहे. आपले प्राईम मिनिस्टर मोदीजी सर यांनी काय केल्यात, या सेवेची सुरुवात केलेली आहे. पण ऍक्च्युली महात्मा गांधींनी स्वच्छतेचं महत्व आम्हाला दिलेलंच होतं. परंतु आज आपण प्रत्येकाने एका घरावर हे काय केलेलं बघा, पेंटिंग केलेलं आहे. हे घरावर पेंटिंग करण्यापेक्षा आपल्या मनावर पेंटिंग व्हायला पाहिजे. आपण कचरा करताना हे जर पुढे काय होणार हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काय करतोय, एखादं काय गेलं तर बाजूला कचरा टाकणे, त्या सर्वांनी जर विचार केला तर काय घडलं ते बघा. तुम्ही बघितलं असेल की परदेशी जी लोक आहेत भारतामध्ये येतात, तिथे काय करतात, आमच्या कचऱ्याचा फोटो काढतात, स्लम भागमध्ये जातात गरीब लोकांचा, आणि हे फोटो काढतात आणि असा भारत आहे असं जगाला दाखवतात. पण याला जबाबदारी पण आपणच आहोत. आपण इतका कचरा करतो, आपलं वागणं जे आहे ते काही आहे शोभनीय नाही आहे. बघा की परदेशी डायरेक्टर आहेत, त्यांना पिक्चर काढण्यासाठी स्लॅम डॉग झोपटपट्टीचा जो पिक्चर आहे तो काढला त्याने आणि त्याला जागतिक लेवलचं प्राइज मिळते. हे शोभनीय नाही आहे आपल्यासनी. आपण जर सर्वांनी जर मनावर घेतलं तर काय केलं ते आपण स्वच्छ ठेवू शकतो. आज कोरोना व्हायरसनं आम्हाला संधी दिल्या की सर्व क्लीन झालेलं आहे. आपली गंगा नदी आसपास बघा तुम्ही, एअर सकट सगळं स्वच्छ ठेवलेलं आहे. आणि असंच जर स्वच्छ ठेवायचं, लॉकडाऊन नंतर सुद्धा कायम स्वच्छ ठेवायची जबाबदारी आज सर्वांचीच आहे. चला ठीक आहे की आपण म्हणणार या जास्तच आपण जरा बोलतोय, याच्यामध्ये हेतू काय बघा. एनसीईआरटीनं हे कंटेंट का दिलं असेल, त्यांना विचारण्यासाठी भरपूर MCQ आहेत. हेच का दिलेत त्यांनी की तुम्हाला टीचरनी स्टुडंटला याचं महत्त्व समजावून द्या, असं त्यांची भावना असते. आणि तोच मी काय करतोय, प्रयत्न करतोय. आता बघा, सोल्युशन ऑल धिस कॅन ओनली, या सर्वाचं उत्तर काय, ह्युमन बीइंग बिकेम मोर सेन्सिटिव्ह. बघा आपण सर्वांची जबाबदारी आहे. दिस एन्व्हायरमेंट इश्यू, हे जे पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत याच्यावर तुम्ही गांभीर्याने राहायला पाहिजे. ऑल वेस्ट वी जनरेट कॅन बी कॅटेगरी इंटू 3 टाईप. जे काही तुम्ही कचरा तयार करायला 3 प्रकारचा, कुठला पहा, बायोडिग्रेडेबल म्हणजे कोण सांगणार की जे नष्ट होऊ शकते, रिसायकल परत आपण यूज करू शकतोय,
नॉन बायोडिग्रेडेबल. आता म्हणा ही काय पाठ करायची गोष्ट आहे का? नाही, ही पाठ करायची गोष्ट नाही. आपण सर्वांनी आता याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. तर काय होणार की जो काही वेस्ट आहे बायोडिग्रेडेबल नष्ट होऊ शकतोय, रिसायकलेबल आपण यूज करू शकतोय, आणि नॉन बायोडिग्रेडेबल ह्यो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता एक चित्र चालेल, ह्या चित्राकडे बघून थोडस तुम्हाला मनामध्ये फिलिंग वाटायला पाहिजे की एक मुलगा जो आहे वेस्ट जे आहे ते प्लास्टिक गोळा करायला आहे, परंतु ही तिची मजबुरी आहे. हे शोभनीय नाही आहे. आपल्याला दुःखद असं चित्र दिसतंय की आज पण बघा की भरपूर असे आसपास लोक दिसतील तुम्हाला, लहान मुलं की कचरा कुंडीमध्ये तिथं प्लास्टिक त्यानंतर बोटल मेटल सगळं काय करतात ते गोळा करतात, आणि एखाद्या कबाडी जो असते ना तो भंगारवाला म्हणतो बघा, कबाडीवाल्याला काय करणार ते देणार, आणि यातून जे काही पैसे त्यांना मिळणार तिने काय करणार ती एका दिवसाचं फूड तिने खरेदी करू शकते. बघा रेल्वे ट्रॅकवर काय मिळतंय की जे काही प्रवाशांनी पाणी पिलं, बॉटल बाहेर टाकली, स्वच्छतेचं काम कोण करणार? जे कंटेन बाहेर टाकले ते काय करणार? रेल्वे ट्रॅकच्या आसपास जे गोळा करणार आणि हे कबाडीवाल्याला विकणार, आणि 4 पैसे मिळाल्यानंतर ह्याचं काय होणार? या ठिकाणी एक दिवसाचं पोट भरणार. ह्या मुलांचं चूक काय आहे की ह्यांनी काय केलंय, ज्यांची गरिबी जी आहे यांना त्रास झालाय, परंतु आपल्या सरकारनं या सर्वांसाठी काय करायला पाहिजे? शिक्षण देऊन यांना मोठं केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. परदेशीमध्ये अशा प्रकारचे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणून तर परदेशी लोक असं फोटो काढतात आणि या ठिकाणी रिलीज करतात. चला ठीक आहे की जरासं एक गोष्ट आहे या ठिकाणी भावनिक आपल्याला पाहायला मिळते की काय करायला पाहिजे की ह्याला एक पद देऊ शकते की इन्व्हायरमेंटल वॉरियर आहे. ते वॉरियर जसं कोरोनाचं वॉरियर आहे तसं हे इन्व्हायरमेंट वॉरियर. म्हणजे काय? आपण सगळ्यांनी कचरा केला, ते गोळा केला, आणि हे रिसायकलिंगसाठी जे प्लास्टिक वेअर काही कंटेन आहेत, मेटल्स आहेत, ती कबाडीवाल्याला दिला, कबाडीवाल्याने परत त्या फॅक्टरीला दिला. म्हणजे कचऱ्याचं प्रमाण कमी केलं ना. आपण आपल्या घरी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवायला आपल्याला कंटाळा येतोय, पण ही मुलं काय करणार? आसपास जिथे गोळा होतात कलेक्शन करायला, आणि यांची मजबुरी पण आहे याच्या ठिकाणी, पण आपण यांना इन्व्हायरमेंटल वॉरियर सुद्धा म्हणू शकतो. चला ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट दॅट ऑल गार्बेज जनरेटेड शॉर्टिंग, जो कचरा आहे तो शॉर्टिंग केला पाहिजे. व्हॉट कॅन बी रियूज, यातलं काय आपण परत वापरू शकतोय, किंवा रिसायकल शुड बी सेपरेटेड, जे यूज करू शकते त्याला बाजूला करा. आवर कबाडीवाला, कबाडी म्हणते हिंदीमध्ये, ठीक आहे, किंवा आपण या ठिकाणी त्याला भंगारवाला म्हणतोय बघा, भंगारवाला. आर लॅग पिकर, मग अशी माहिती का जे काही मुलं होती त्याला आम्ही काय म्हटलं? इन्व्हायरमेंटल. हे लॅग पिकर म्हणजे काय आहे? इन्व्हायरमेंटल वॉरियर. हे काय आहे की पर्यावरणाचे संरक्षण करणारे सैन्य आहेत, वॉरियर आहेत, योद्धा आहेत. तर आणि हा कबाडीवाला, हे दोघं जण एकदम महत्वाचा जॉब करतात आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी. ही लॅग पिकर काय करणार? आज गावातलं सगळं प्लास्टिक वगैरे रियूज होऊ शकते, कलेक्शन करणार, कबाडीवाल्याला विकणार, कबाडीवाला त्यांना पैसे देणार, आणि यांचं एक दिवसाचं पोट भरणार. कबाडीवाला काय करणार? परत त्या मेन फॅक्टरला रियूजसाठी पाठवणार. याचा अर्थ इन्व्हायरमेंट मधला कचरा कमी करायचं काम ही कोण करायला? कबाडीवाला आणि लॅग पिक. ग्रेट जॉब, सेपरेट मटेरियल फॉर रिसायकलिंग. हे जे काम करतात हे महत्वाचं काम करतात. दिसायला जरी खराब असेल त्यांची मजबुरी आहे, परंतु पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी एकदम महत्वाचं काम करतात. मी जे काम करतोय याच्यात 10 पटीनं हे चांगलं आहे. कारण बायोडिग्रेडेबल, नेक्स्ट बघा, बायोडिग्रेडेबल मटेरियल कॅन बी पुट इन टू डीप pit in the ground and left in natural breakdown. आता दुसरं आहे की बायोडिग्रेडेबल, बायो म्हणजे जैव आणि नष्ट म्हणजे कोण? बॅक्टेरिया आणि फंजी काय करणार की ह्या मटेरियलवर ग्रो करणार, डिकम्पोज करणार,
आणि नेचर काय करणार, या ठिकाणी स्वच्छ ठेवणार. या बायोडिग्रेडेबल जे काही वेस्ट आहे ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण का ते आपण सहज हटवू शकतोय. दॅट लिव्ह ओनली. आता कोण शिल्लक राहिला बघा डेंजर मध्ये, रिसायकलचं मटेरियल कबाडीवाला लॅब टेकरने घेतलं. बायोडिग्रेडेबल जे वेस्ट आहे ते जे काही फंजाई बॅक्टेरियाने क्लीन केलं. प्रॉब्लेम येत आहे लिव्ह ओनली नॉन बायोडिग्रेडेबल टू डिस्पोज ऑफ. थर्मोकॉल किंवा काही ठराविक मायक्रॉनच्या खाली असणारा प्लास्टिक किंवा नष्टच होत नाही. प्लास्टिक लक्षात ठेवा, तुम्ही जमिनीमध्ये पुरला म्हणजे त्याच्यावर बॅक्टेरिया ग्रो होणार आणि त्याला डिकम्पोज करणार असं नाहीये. हे नॉन बायोडिग्रेडेबल जे काही वेस्ट आहे सर्वात धोकादायक आहे, डेंजर आहे. यावर एकच पर्याय की नॉन बायोडिग्रेडेबल जे मटेरियल आहे ते तुम्ही काय करा, कमी वापरा. तुम्हाला सांगेन द नीड टू रिड्यूस. बघा, नीड टू रिड्यूस. आता काय करतोय बघा, तुम्हाला माहित असेल बघा, हे सगळ्या आपल्या आसपासच्या गोष्टी असतात. आज बाजारात जाताना आम्ही काय करतो, घरून पिशवी घेऊन जात नव्हतो. काय करणार की दुकानदाराला 10 रुपये देणार आणि त्याच्याकडनं प्लास्टिकची थैली घेणार आणि त्यात मटेरियल भरून आणणार. का की आम्हाला लाज वाटायला लागली. कापडी घरातून जाताना कापडी पिशवी घेऊन मार्केटमध्ये जायचं असेल. पूर्वीची लोक किंवा खेड्यातले आज पण जावा की काय करतात, घरून जाताना एक पिशवी घेऊन जातात आणि त्या पिशवीतच सगळं कापडी पिशवी असत्या, त्यात सगळं घेऊन बाजारात द्या. आपण मात्र काय करतो, असं ओपन जातोय आणि त्या शॉपमधनं मटेरियल खरेदी करतोय. शॉपवाला म्हणतोय तुम्हाला प्लास्टिकचे कॅरी बॅग पाहिजे काय, होय मग ह्याचं 5 रुपये द्या, त्याला 5 रुपये पण द्या आणि त्याचा कचरा नॉन बायोडिग्रेडेबल कचऱ्याला काय करा, वाढवण्यासाठी तुम्हीच मदत करणार. 5 रुपये पण गेलं आणि आमचा नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे तो काय याला आम्ही कचरा वाढवला. या बारीक बारीक गोष्टीमुळेच तुम्हाला काय होते. तुम्ही बघा, हे डी मार्ट आहे आपल्या गावामध्ये, तर पहिला तिने काय करायची, प्लास्टिकची पिशवी द्यायची 2 रुपयाला 3 रुपयाला. आज तिने काय देतात, कापडी बॅग देतात. सर्वांनी काय केलंय, अशा प्रकारे उपाययोजना केल्या तर काय होईल की नॉन डिग्रेडेबल काय करणार, रिड्यूस द नीड ऑफ रिड्यूस गार्बेज जनरेटेड शुड बी प्राईम गोल. सगळ्यात महत्वाचं काम आहे की हा कचराच कमी होऊन द्यायचा. वी इन्क्रीज यूज नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट. आणि असं वस्तूच तुम्ही काय करू नका, वापरूच नका. एक सांगाय की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर काही आहे, प्लास्टिक बंदी आहे. परंतु बघा की आपण काय करतोय, प्लास्टिक बंदी असल्यामुळं आपण आता काय करतोय, घरातून जातानाच काय करायचं, एक कापडी पिशवी आपण घेऊन जातोय. काय केलं, ते कापडी पिशवी घेऊन जातो. नाही तर तुम्हाला काय करणार, शॉप कीपर म्हणणार तुम्हाला आमच्याकडनं एक कागदी पिशवी आहे आणि कापडी पिशवी आहे, यातले तुम्ही पैसे देऊन तुम्हाला घ्यावे लागणार, तरच आम्ही सामान घेणार, याचं मटेरियल येणार नाही. कारण काय केलंय की दुकानदाराकडं प्लास्टिक जर मिळालं तर त्याला 5,000 रुपयेचा दंड दिला जातो आणि ग्राहकाला 500 रुपये. आणि ज्यावेळी या दंडाचे पैसे द्यावे लागेल म्हणून आपण काय करलोय आता या ठिकाणी की प्लास्टिकची कॅरी बॅग वापरणं बंद केले. असं सर्वांनीच करणं या ठिकाणी महत्वाचं. मनातून यायला पाहिजे की मी प्लास्टिक वापरणार नाही. जर प्लास्टिक नसेल तर कागदी बॅग आहे ती वापरणार, कारण कागदी पिशवी जी आहे ती काही बायोडिग्रेडेबल आहे, ती नष्ट होऊ शकते. म्हणजे किती महत्वाच्या गोष्टी आहेत बघा, ज्या आपण पाहिल्या तर किती आपलं एन्व्हायरमेंट स्वच्छ ठेवता येईल. जस्ट पिक रेडीमेड रेडीमेड पॅकेट एनी गुड क्वालिटी इटेबल. काही जे प्रोडक्ट आणायला गेला, जे फूड पॅकेट आहे इटेबल खायचं, से अ बिस्किट पॅकेट अँड स्टडी पॅकेजिंग, डू यू सी नंबर ऑफ प्रोटेक्टिव्ह लेअर युज्ड. तुम्ही मगाशी मी सांगितलं होतं की पहिलंच जे काही बिस्किट पुडा असायचा, पार्लेचा बिस्किट पुडा, मला चांगलं माहिती आहे की त्या पार्लेच्या बिस्किट पुड्यावर बाहेर प्लास्टिकचं कव्हर असायचं, आत गेल्यानंतर एक कागदी कव्हर असायचं, मग ते बिस्किट यायचं. म्हणजे कंपनी. आज मात्र प्लास्टिकचं कव्हर काढल्या तुम्हाला बिस्किट आत दिसतंय. किंवा चॉकलेट जे होतं, कॅडबरीचे चॉकलेट बघा, पूर्वी काय करायचं होतं की बाहेर प्लास्टिक सोडून आत सिल्वर कलरचं
पेपर वेस्ट त्याला चॉकलेटला असायचा, किंवा मेलेडी चॉकलेटला आज पण बघा की आज पेपरचं या ठिकाणी कव्हर आहे. म्हणजे मल्टी लेअर वापरायचं. पण आता कंपनीला समजलंय नोट दॅट लिस्ट ओनली वेअर. आता मात्र सर्व कंपनी आहे पॅकेजिंगसाठी लेअर कमी करून टाकल्या. त्यांना समजलंय की हा जो सॉलिड जे प्लास्टिक वगैरे जे आहे तिचं या ठिकाणी जनरेट कमी केला पाहिजे, हा कचरा कमी केला पाहिजे. वी हॅव स्टार्टेड टू पॅकिंग इवन आवर डेली यूज प्रोडक्ट लाईक मिल्क अँड वॉटर, पॉली बॅग्स. बघा लक्षात दिले पॉली बॅग. सर्वांनी म्हटलं सुरुवातीच्या लेक्चरला म्हटलं आपल्या दिवसाची सुरुवात प्लास्टिकनच होत्या. वॉटर मिल्क आहे, दुधाची पिशवी जी आहे आपल्या घरी येत्या, परंतु या दुधाची पिशवी आहे ती रिसायकल होत्या. परंतु तुम्ही रिसायकल कसे होणार? तुम्ही जी दुधाची पिशवी आहे ती स्वच्छ करून तुम्ही साठवायला पाहिजे आणि मग कबाडीवाल्याला त्याला तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्हाला पैसे पण मिळेल आणि जे प्लास्टिक काय होईल रियूजला जाईल, किंवा त्याच्यापासून पिशवी बनेल किंवा दुसरं काहीतरी कंटेंट बनेल. पण आपण तसं नाही केलं तर ती प्लास्टिक पिशवी जी आहे ते कचऱ्यामध्ये, ओल्या कचऱ्यामध्ये असंच टाकून दिली तर ती काय होणार? कचरा तसंच राहणार. त्यानंतर वॉटर बॉटल, जे काय आपण पाणी पितोय ग्लास, जे काही प्युरिफाईड जे वॉटरचे बॉटल्स आहेत, ड्रिंकिंग वॉटर येतात, त्या काय करतोय आपण? वॉटर पिलं. या सर्वांमुळं इन सिटी फ्रूट व्हेजिटेबल कॅन बी ब्रॉट पॅक्ड इन ब्युटिफुल पॉलिस्टेरीन अँड प्लास्टिक पॅकिंग वी पे सो मच. आणि व्हॉट डू यू? बघा एन्झायटी किती हुशार आहे बघा, आणि किती मला छान यांनी सांगतात. हे एन्झायटीचं जे अभ्यास केला ना तर आपले माइंड चेंज होईल. बघा हे काय म्हणतात? इन सिटी, शहरामध्ये फ्रूट व्हेजिटेबल कॅन बी ब्रॉट पॅक्ड इन ब्युटिफुल पॉलिबल. आपण बाजारामध्ये जातोय, जे फळं आहेत किंवा कपडे वगैरे आणतोय सुंदर अशा पॉलिथिन बॅग मध्ये आणतोय, आणि त्या बॅगचं पैसे द्यावे लागतात आपल्याला. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जी कॅरी बॅग घेऊन येताय, कंपनी काय करत्या? दुकानदार त्या पॉलिबॅगचं तुमच्याकडे पैसे पण घेणार आणि त्यावर ती स्वतःची जाहिरात पण करणार. का असं का? काय ना, व्हॉट डू वी डू? आपण असं का करतोय? बघा कॉन्ट्रीब्यूट. आता बघा कॉन्ट्रीब्यूट हेवी इन्व्हायरमेंटल पोल्युशन. स्टेट गव्हर्नमेंट अक्रॉस कंट्री ट्राय टू पुश रिड्यूस यूज प्लास्टिक यूज फॉर इको फ्रेंडली. सरकार आता काय करते? प्लास्टिकवर बंदी आणते आणि इको फ्रेंडली पॅकिंगचा वापर करायला सांगते. वी कॅन डू आवर बिग कॅरी क्लोथ और अदर नॅचरल फायबर कॅरी बॅग व्हेन गो शॉप अँड रिपूज पॉलिथिन बॅग. तुम्ही बाजारामध्ये जाताना तुमची स्वतःची बॅग घेऊन जावा, की पिशवी कापडी पिशवी घेऊन जावा, आणि शॉप किपरची पॉलिथिनची बॅग आहे त्याला रिफ्यूज करा, नकार द्या, आणि त्याला सांगा आम्हाला प्लास्टिक तुझं नको आहे, आम्ही येताना काढलेले बॅग आणलेले आहे. आता जरासं दुसरीकडे आता आलं दिसतोय तुम्हाला हॉस्पिटल मधला कचरा. जे हॉस्पिटल आहे त्यांचा जो गार्बेज आहे, सलाईन्स दिसतात, सिरिंज दिसतात, त्यानंतर काही ज्या ठिकाणी पाईप दिसतात, हा जो वेस्ट आहे हॉस्पिटल वेस्ट बघा. आणि ह्या वेस्टला ट्रीट करण्यासाठी काय एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जाते, एक मशीन वापरलं जाते, त्याचं नाव आहे इन्सिनेटर. काय नाव? इन्सिनेटर. इन्सिनेटर कशासाठी वापरलं जाते हा MCQ तुम्हाला विचारू शकतात. काय इन्सिनेटर, जे काही हॉस्पिटलमध्ये गार्बेज तयार होतो, हॉस्पिटलमध्ये जो गार्बेज तयार होतो त्याला इन्सिनेटर या मशीनीमध्ये दिला जातो आणि तो सगळा नष्ट केला जातो. की शहरामध्ये एक गाडी असते की सर्व दवाखान्यातल्या जे काही कचरा आहे ते एकत्र केला जातो, आणि एक मशीन जे असते ही जर कॉस्ट असत्या ह्या मशीनीमध्ये काय केलं ते जे विल्हेवाट केलं असतो. परंतु ह्यात लक्षात ठेवा, ह्या कचऱ्यामध्ये फक्त प्लास्टिक आहे, ह्युमन ऑर्गन ब्लड वगैरे नाही. लक्षात काय की ह्युमन ऑर्गन किंवा सर्जरी झाल्यानंतर एखादा डॅमेज झालेला ऑर्गन ह्यात येत नाहीये. त्यासाठी काय केलं ते जैव कचरा म्हटला जातो, आणि त्यासाठी स्पेशल नगरपालिका महापालिका ट्रीटमेंट करत्या. सर्व दवाखान्यातला जैव कचरा जो आहे कलेक्ट करत्या, एका लांब ठिकाणी नेऊन त्याला जाळला जातो. त्याची ॲश राख आहे ती डबऱ्यामध्ये पुरली जाते आणि वर केमिकल मारलं जाते, कारण ते हार्मफुल आहे. परंतु हे जे प्लास्टिक जे आहे
ही जी आहे ही ह्या ठिकाणी इन्सिनेटर मध्ये या ठिकाणी डिकम्पोज करायचा नष्ट करायचा प्रयत्न केला जातो. हॉस्पिटल जनरेट हॅझर्ड वेस्ट कंटेन डिस्पिशन अदर हार्मफुल केमिकल आल्सो पायथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. पहिला मी सांगितलं की जे वेस्ट आहे ते इन्सिनेटर मधून काय करणार, मशिनीतून ते या ठिकाणी नष्ट करणार, परंतु पायथोजन मायक्रो जे आहे यासाठी वेगळी ट्रीटमेंट केली जाते. सच वेस्ट ऑल्सो रिक्वायर केअरफुली ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. यासाठी सुरक्षा घेणे गरजेचं आहे. यूज बघा अंडरलाईन करा, यूज इन्सिनेटर क्युरिकल डिस्पोजल ऑफ हॉस्पिटल वेस्ट. मग विचारणार हॉस्पिटल वेस्ट साठी कोणतं मशीन वापरल्या, इन्सिनेटर या ठिकाणी. रिसेबल कम्प्युटर, आता बघा इरिसेबल जे कम्प्युटर आणि अदर इलेक्ट्रॉनिक गुड्स आर नोन ॲज इलेक्ट्रिक वेस्ट. आता नवीन एक कचरा आला ई वेस्ट. ई वेस्ट म्हणजे काय की आपला कम्प्युटर खराब झाला, मोबाईल खराब झाला, टीव्ही खराब झालं, जे काही हे जे आहे खराब झाल्यानंतर वापरणार आहे ना, मग ह्यामुळे सुद्धा कचरा वाढत, भरपूर असा कचरा आपल्याला पाहिजे, त्याला म्हणतोय ई वेस्ट. वेअर बोर्न लँडफिल अँड इन्सेटर. ओव्हर हाफ ई वेस्ट जनरेटेड इन डेव्हलप वर्ल्ड एक्सपोर्ट टू डेव्हलपिंग कंट्री मेनली टू चायना, इंडिया, पाकिस्तान, where metal like copper, iron, silicon, nickel, gold recovered during recycling. अरे ह्या माझा एक बिझनेस आहे. काय केलं ते बघा, भारतामध्ये सांगतो आपण, भारत पण आहे की परदेशामधील जे डेव्हलप कंट्री आहेत, इंग्लंड असेल, अमेरिका सगळे आहेत, फ्रान्स आहे, तिथून काय करतात, ह्यो ई वेस्ट ई कचरा तिथून आयात करतात आणि तिथून काय करणार, त्या ई कचऱ्यामध्ये जे सॉकेट असतात, जे धातू वगैरे असतात, की या धातूंना काय केलंय पिघळून त्याचं काय करणार आहे मेटल तयार करतात आणि ते मेटल कॉस्टली असते ते विकतात. म्हणजे काय केलं, कम्प्युटर वेस्ट घेतला, त्यातला धातू बाजूला काढला, राहिलेले जे प्लास्टिक वगैरे आहे ते रिमेन राहिलं. म्हणजे काय करतोय आणि बघा काय सांगितले, आयर्न, सिलिकॉन, निकेल, गोल्ड आर रिकवर, त्यातनं आम्ही एवढं धातू घेतोय, पण तो प्लास्टिकचं जे फायबर वगैरे आहे तो कचरा आपल्या ठिकाणी शिल्लक राहतोय. हा एक बिझनेस आपल्याला पाहायला मिळतोय. बघा हे दाखवून मी, बघा काय केलं, हे जे वेस्ट आहे ई वेस्ट, मोबाईल पासून बॅटरी आहे, या ठिकाणी टेलिफोन सगळं आहे बघा. आणि आपण काय करतोय, परदेशी लोक परदेशातनं काय करतोय, ई वेस्ट मागवतोय, यातलं मेटल धातू गोल्ड आहेत, सोने वगैरे यातलं धातू काढून घेतोय आणि ते परत विकतोय आणि ह्यो कचरा आपल्या देशामध्येच ठेवतोय. म्हणजे काय झालं की दुसऱ्या देशातला ई वेस्ट आपल्या भारतामध्ये डम्पिंग ग्राउंड समान इथं जमा करून घेतोय. हा सुद्धा काही आपल्याला धोकादायक आहे. अनलाईक डेव्हलप कंट्री बघा, विच हॅव स्पेसिफिकली बिल्ड फॅसिलिटी रिसायकल फॉर ई वेस्ट. ज्या डेव्हलप देश आहे तिने काय रिसायकलसाठी, ई वेस्ट रिसायकलसाठी तिने काही फॅसिलिटी तयार केल्या, तिने काही रोबोटचा वापर करतात. रिसायकल डेव्हलप कंट्री ऑप्टेन इन्व्हॉल्व मॅन्युअल participants expose work to toxic substance present in e-waste. काय आहे ई वेस्ट मध्ये जर ह्युमन जर काम करत असेल तर ई वेस्ट मध्ये हार्मफुल केमिकल आहे आणि मानवाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ई वेस्ट बाजूला करत असताना काही केमिकल शरीरामध्ये येण्याची शक्यता आहे. जे प्रगत देश आहेत तिने काय केलं, रोबोटचा वापर करतात, नवीन नवीन तंत्रज्ञान मशिनरीचा वापर करतात, पण मात्र भारतामध्ये आपण काय करतोय, ई वेस्ट बाजूला करताना ह्युमन जे आहेत त्यांचाच वापर करून त्यांना हे कामाला लावतो. रिसायकलिंग ओनली सोल्युशन फॉर ट्रीटमेंट ऑफ ई वेस्ट. ई वेस्ट प्रोव्हाइड इट कॅरी आउट इन्व्हायरमेंटल फ्रेंडली मॅटर. जर तुम्ही ई वेस्टचा या ठिकाणी रिसायकलिंग मध्ये यूज केला तर काय होणार, आपलं इन्व्हायरमेंट क्लीन आणि स्वच्छ राहू शकते. आता थोडंसं आपण काय करूया, लास्ट भाग आहे, अजून थोडा वेळ आपल्याला काय करा पाहिजे, एक 10 मिनिटं लागणारच. शेवटचं कंटेंट आहे, एक इमेज दिसते का बघा, इमेज मध्ये आहे मिस्टर के अहमद खान, के रसूल खान, डायरेक्टर ऑफ MK प्लास्टिक. ही जी दोन व्यक्ती आहे या दोघांचा एनसीईआरटीनं एक या ठिकाणी पॅरेग्राफ दिलाय.
हिने पहिला काय केलं मी पहिला सांगतो आणि मग आपण बघूया. अहमद खान आणि रसूल खान हे दोघ जण भाऊ. बेंगलोरमध्ये यांची काय होती, प्लास्टिकची फॅक्टरी होती. आणि तुम्हाला माहिती असेल की 2004-05 मध्ये जे कमी मायक्रॉनचं जे प्लास्टिक असते ते बॅन केलं. तुम्ही जास्त जाडीचं रिसायकल प्लास्टिक तुम्ही यूज करा असं म्हटलं होतं. आणि ह्या अहमद खान आणि रसूल खानची प्लास्टिकची फॅक्टरी होती आणि गव्हर्नमेंटच्या नुसार त्यांना प्लास्टिकचे जे कॅरी बॅग होत्या कमी मायक्रॉनच्या ते बंद करावे लागले. त्यांना स्वतंत्र बिझनेस म्हणून पण लॉस झाला. पण त्यांचा जो बिझनेस होता 8-9 वर्ष चालूच होता. त्यांनी म्हटलं की आम्ही 8 ते 9 वर्ष झालं असं कमी मायक्रॉनचं प्लास्टिक आम्ही प्रोडक्ट तयार करतोय आणि आमच्यामुळं भरपूर असं पर्यावरणामध्ये प्लास्टिक जमा झाले. यावर सोल्युशन म्हणजे काय केलं की तिने आपल्या फॅक्टरीमध्ये थोडंसं मॉडिफाय केलं, जरासं क्रिएटिव्हिटी वापरली. या दोघांनी काय केली, जे काही चूक आपल्याकडे घडल्या ते रिपेरी पण करता येईल म्हणून तिने काय केलं, जे प्लास्टिक जे बाहेर होतं, जे नॉन बायोडिग्रेडेबल, जे नष्ट होणार नाही प्लास्टिक, हे सगळं काय केलं, कलेक्शन केलं. यासाठी कबाडीवाला 40 पैसे देत असेल तरी मी 6 रुपये किलोनं कलेक्शन केलं. चांगला रेट आल्यामुळं सर्व काय ना प्लास्टिक त्यांच्याकडे येऊन पोचलं. मग तुम्ही म्हणणार या प्लास्टिकचा तिने उपयोग काय केला, बघा समोर दिसणारा रस्ता, त्या प्लास्टिकचं आमच्या त्यांच्या फॅक्टरीमध्ये काय केलं, ग्रॅन्युल्स केलं, असं बारीक कण केलं आणि त्यामध्ये डांबर मिक्स केलं आणि याचा वापर करून बेंगलोरमध्ये यासाठी बेंगलोर म्युन्सिपाल्टीची मदत घेतली आणि बेंगलोरमध्ये रस्ता बनवायचं काम केलं. आणि हा रस्ता जो बनतोय ना समोर तुमचा, तर प्लास्टिक पासून बनतोय यासाठी. आणि एक लेटेस्ट आहे बघा, होसूर कृष्णगिरी हायवे, यासाठी रिलायन्स पण त्यांना हेल्प करते. या दोघांनी काय केलं, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीनं एन्व्हायरमेंट क्लीन करायला लागलं आणि त्याचबरोबर रस्ता असा बनवला की आपला जो नॉर्मल रस्ता आहे त्याच्यापेक्षा परदेशात गेल्यावर रस्ता बघा, हा जो रस्ता दिसते ना ह्या वेस्ट पासून बनलाय. रोड बिल्ड बाय रियुजिंग प्लास्टिक वेस्ट. आणि याची लाईफ पण नॉर्मल जे रस्ता आहे त्याच्या 3 टाइम मोर होती. म्हणजे काय ना, प्लास्टिकचा वापर करून तिने या ठिकाणी भरपूर रस्ता तयार केला. आज तिने 2000 किलोमीटरचा रस्ता कर्नाटक राज्यामध्ये तिने तयार केलेला आहे. बघा दिसते काय, हसूर कृष्णगिरीमध्ये हा दिसायला आहे. तर काय आलं बघा, आणि हे कंटेन आपल्या हे आहे बघा, के अहमद खान, फाउंडर ऑफ के प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड. He along with brother Rasul Khan struck by protest banned plastic, hit up idea recycle plastic mixing with bitumen lay road. रस्ता त्यांनी बनवला. 96 there were demand banned. सॉरी माझं इयर चुकले. 96 मध्ये बॅन केलं. Our entire livelihood depend on plastic. We manufacturing plastic. बघा त्यांचं सगळं प्लास्टिकवर डिपेंड होती. आवर कंपनी कॉल्ड के पॉलिफ्लेक्स. बघा वी ऑल्सो अबाउट 100 और एम्प्लॉय, त्यांचे 100 कामगार आहेत वर्किंग. सो वी थॉट रिसर्च, बघा अल्टरनेट यूज प्लास्टिक. तिने काय केलं, मजबुरी लक्षात ठेवा की एखादा प्रसंग, वाईट प्रसंग आला, मजबुरी संकट आलं तर कसा मार्ग करायचा, अल्टरनेट यूज ऑफ प्लास्टिक. आज पण आपल्याकडे काही मजबुरी आहे, नीटची परीक्षा काय गेल्या पुढे गेल्या, परंतु ह्यामधून सुद्धा संधीमधून जर काम केला तर ह्या 50-60 दिवसामध्ये चांगले काम करा आणि नीटच्या परीक्षेमध्ये यश घ्या. जाऊ दे, आपण पुढे जाऊया. आपण बघा एनसीडी काय सांगत्या, केस स्टडी रेमेडी प्लास्टिक वेस्ट. अ प्लास्टिक सॅक मॅन्युफॅक्चर बेंगलोर हॅज मॅनेज टू फाइंड आयडियल सोल्युशन इन इव्हर इन्क्रीज प्रॉब्लेम अॅक्युमुलेटेड. बरोबर आहे की बेंगलोरमध्ये प्लास्टिकचा प्रॉब्लेम आल्यामुळे काय बॅन केला. अहमद खान 57 एज आहे, प्रोड्युसिंग प्लास्टिक सॅक. त्यांनी 20 वर्ष प्लास्टिकचा त्यांचा कारखानाच होता. अबाउट 8 years अगो ही रिलाइज प्लास्टिक ॲज रिअल प्रॉब्लेम. त्यांना समजलं पॉली. बघा हे लक्षात ठेवा, तुम्हाला विचारणार हा MCQ आहे बघा. आम्हाला स्टोरी ऐकल्यानंतर MCQ पाहिजे कारण 4 मार्क देणार. पॉलीब्लेंड काय म्हणणार, पॉलीब्लेंड केमिकल जे कंटेन आहे कशाची रिलेटेड आहे, रस्ता.
पॉलीब्लेंड फाईट पावडर, त्याचं काय केलं, पॉलीब्लेंड फाईट पावडर, रिसायकल मोडिफाईड प्लास्टिक, प्लास्टिक पासून काय केलं, पॉलीब्लेंड तयार केलं, वॉज डेव्हलप दॅन हिज कंपनी, हिज मिक्सड विथ बर्न दॅट युज्ड लेअर, रस्ता बनवण्यासाठी त्यांनी याचा वापर केला. कोलॅबरेशन, यासाठी काय केलं, कोलॅबरेशन विथ आरवी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज अँड बेंगलोर सिटी कॉर्पोरेशन, यासाठी त्यांनी काय केलं, अहमद खान यांनी की आरवी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि बेंगलोर कॉर्पोरेशन यांची मदत घेतली. अहमद खान प्रूव्ह दॅट, त्याने दाखवलं, बेंड ऑफ पॉलीब्लेंड इज अ बिटन व्हेन युज्ड लेअर रोड्स, या प्लास्टिकचा वापर करून आम्ही काय केला, रोड केला. इनहान्स बिटूम वॉटर रिप्लेंट, आणि हे जे काही रस्ता आहे ते यामध्ये पाणी जाणार नाही, एकदम पक्का रस्ता बनला. अँड हेल्प टू इन्क्रीज रोड लाईफ फॅक्टर ऑफ द, काय सांगते बघा की नॉर्मल रस्त्यामध्ये काय होते की पाऊस पडल्यानंतर तो रस्ता काय होते, खराब होते, कारण पाऊस पडल्यानंतर रस्त्यांमध्ये आत डांबराच्या आतून काय होणार, वॉटर जाते. पण हिने काय केलं, बिटन मधून ह्यामधून हिने जो रस्ता बनला त्यामध्ये वॉटर आत जातच नाही आहे, त्यामुळे रस्त्याची लाईफ आहे 3 टाइम वाढली. द रॉ मटेरियल फॉर क्रिएटिंग पॉलीब्लेंड एनी प्लास्टिक फिल्म वेस्ट, हे काय केलं, पॉलीब्लेंड हे प्लास्टिक पासून त्यांनी कमवून घेतलं. सो अगेन्स्ट प्राइस, बघा ते काय केलं बघा, त्यांनी कलेक्शन कसं केलं बघा, प्लास्टिक 40 पैसे केजी दॅट रॅक पिकर कडून तिने काय केलं, 40 पैशाला गेटिंग प्लास्टिक. काय करायचं होतं की कबाडीवाला जो आहे तो रॅक पिकर कडनं 40 पैशाने घ्यायला लागला, तर तिने काय केलं की 6 रुपये दिला बघा, ऑफर 6 रुपीज. युजिंग खान टेक्निक बाय 2002 मोर दॅन 40, 2002 ची गोष्ट आहे, 2002 मध्ये 40 किलोमीटरचा रस्ता होता. रेडी बेंगलोर हॅज ऑलरेडी बिल्ड. बघा मी या ठिकाणी 2002 ला तिने काय केले, 40 किलोमीटरचा रस्ता तयार केला होता. मी या ठिकाणी बघितले की या ठिकाणी मी कारने या ठिकाणी बालाजीला गेलो होतो, बेंगलोर सिटीमध्ये. बेंगलोर सिटीला ग्रीन सिटी म्हटलं जाते. त्यांचं रस्ता पण बघा, ग्रीन सिटी काय म्हटलं सांगतो बघा, ग्रीन मफलेर, दोन्ही रस्ते तिन्ही बाजूला तुम्हाला झाडी मिळणार मेट्रो शहरामध्ये, म्हणजे मेन शहरामध्ये. प्लस काय केलं, हिने रस्ता जे आहे ते प्लास्टिकचा वापरला. आज बेंगलोरमध्ये प्लास्टिक पाहायला मिळत नाही, नॉईज पोल्युशन कमी आहे, एअर पोल्युशन कमी आहे, म्हणून बेंगलोरला आज ग्रीन सिटी म्हटलं जाते. माहिती काय, IPL मध्ये बेंगलोरची एक मॅच असते, एक वेळी ती ग्रीन सिटी म्हणून ग्रीन कपडे घातले बघा, बरोबर आहे, बरं ठीक आहे. तर काय ऍट धिस रेट खान विल बी सून रनिंग शॉर्ट प्लास्टिक वेस्टर्न बेंगलोर, शॉर्टेज म्हणून टाकलं प्लास्टिक मध्ये. थँक्यू इन्व्हिटेशन लाईक पॉलीब्लेंड वी मेड स्टील अवॉइड बिग स्मूथन प्लास्टिक वेस्ट, म्हणून आपण काय करावे, या प्लास्टिकवर त्याने कायमचा पर्याय यांनी काढला. तर या ठिकाणी आपला लेक्चर नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. लास्ट एकच लेक्चर राहिला आहे, तो पण त्याचं ड्युरेशन जास्त असेल आणि हा टॉपिक आपला संपेल. ओके, अभ्यास करा, अभ्यास केल्याशिवाय काही नाही. आणि मी म्हणतोय हे बघा, थोडंसं काय करा, लक्ष दिल्याशिवाय काय करताय. गुड बाय, टायमिंग भरपूर झालेला आहे, टेक केअर.